गेल्या 2-3 महिन्यांमध्ये भारतीय राज्यघटनेचा आपण थोडक्यात परिचय करून घेतला. आता तुमची परीक्षा जवळ आली आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांची तुमची परीक्षा असणार आहे. त्याची थोडक्यात तयारी करणं आणि एकूण आपण जो अभ्यास केला त्याची समरी करणं म्हणजे त्याचा सारांश पाहणं हे आजच्या लेक्चरचं उद्दिष्ट आहे. आजचं लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं आणि आधीचे लेक्चर्सचा सराव थोडासा केलात म्हणजे त्याच्या नोट्स काढलेल्या असतील तुम्ही तर त्या वाचल्यात तर तुम्हाला ही परीक्षा अतिशय सोपी जाईल. आपण अगदी सुरुवात केली होती ती भारत नावाचा देश कसा अस्तित्वात आला. 1947 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांकडून. पण त्याच्या आधी काय काय घडलं होतं, संस्थानिक कसे होते, त्याचे वेगवेगळे मॅप्स आपण पाहिले होते. तर 15 ऑगस्टला 47ला स्वातंत्र्य मिळालं पण सगळ्या भारताला मिळालेलं नव्हतं. म्हणजे गोव्याला 1961मध्ये स्वातंत्र्य मिळालं. पोर्तुगीज गोवा 1961मध्ये सोडून गेले आणि मग नंतर ते तो केंद्रशासित प्रदेश झाला. मी जोपर्यंत शाळेत होतो तोपर्यंत गोवा, दमण, दीव असा एकत्रित केंद्रशासित प्रदेश होता. तर गो द दी असं आम्ही तो शॉर्ट फॉर्म वाचायचो. तो शॉर्ट फॉर्म मी शाळेत असे तोपर्यंत तरी तसाच होता. त्याच्यानंतर 1987मध्ये गोवा हे स्वतंत्र राज्य झालं. हैदराबादचं तसंच होतं. हैदराबादला निजाम होता आणि निजामाला पाकिस्तानात जायचं होतं. म्हणजे हैदराबादचा जो एरिया आहे, हैदराबाद संस्थान जे आहे ज्याला आज आंध्र प्रदेश किंवा आता तेलंगण म्हणतो आपण, तो सगळा प्रदेश त्याला पाकिस्तानमध्ये घ्यायचा होता. म्हणजे पाकिस्तान असं भारताच्या मध्येच कुठेतरी, म्हणजे हे भारतासाठी कुठल्याही दृष्टीने चांगलं नव्हतं. लष्करीदृष्ट्या तर अतिशय घातक होतं, संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय कठीण परिस्थिती होती. त्याच्यामुळे मग हैदराबाद पोलीस ॲक्शन असं म्हणतात. वल्लभभाई पटेलांनी निर्णय घेतला आणि मग हैदराबादचा जो निजाम होता तो पळून गेला आणि त्यांनी आपलं राज्य सोडलं आणि मग आंध्र प्रदेश किंवा हैदराबाद संस्थान जे आहे ते भारतात विलीन झालं. काश्मीर संबंधी असाच कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत, त्याची चर्चा आपण थोडक्यात केलेली आहे. काश्मीर संबंधी अगदी मागच्या वर्षीच बऱ्याच घडामोडी झाल्या. कित्येक वर्षानंतर तिथे काहीतरी ठोस निर्णय घेतले गेले. तर काश्मीरचा असाच परिस्थिती होती निजामासारखी. हरिसिंग नावाचा राजा होता. तिथे त्याला स्वतंत्र राहायचं होतं, स्वतंत्र काश्मीर. आजही बऱ्याच जणांना अजूनही काश्मीरमधल्या स्वतंत्र काश्मीरचं राज्य हवं आहे. पण अर्थातच त्यांना पाकिस्तानचा जो हल्ला झाला त्याला तोंड देता येईना आणि मग त्यांनी भारताची मदत मागितली आणि मग भारताने त्यांना मदत केली आणि सामीलनाम्यावरती सही करून घेतली. भारतात तुम्ही सामील झालात तर आम्हाला मदत करायला काहीच अडचण नाही, म्हणजे तुम्ही आमचाच भाग असणार. पण जोपर्यंत तुम्ही स्वतंत्र आहात तोपर्यंत तुमच्या आणि पाकिस्तानच्या मध्ये पडण्याची आमची इच्छा नाही, अशी भूमिका साधारणपणे भारताने घेतली. आणि त्याच्यामुळे मग काश्मीरचा राजा हरिसिंग हा भारतात सामील झाला. तर जुनागडच्या नवाबाची पण अशीच कथा होती. जुनागड हा गुजरातमध्ये अगदी पश्चिमेला किनाऱ्याजवळचा भाग आहे. गीरचं अभयारण्य वगैरे वगैरे सगळं तिकडे आहे. सिंहासाठी आरक्षित असं अभयारण्य. तर हा जुनागडचा जो सुंदर प्रदेश आहे तिथे पण एक नवाब आणि त्यालाही स्वतंत्र राहायचं होतं. शेवटी त्यालाही तोही शरण आला आणि जुनागड पण सामील झाला. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आपण पाहिली होती. भारतीय राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया स्वातंत्र्याच्या आधी डिसेंबर 1946मध्येच सुरू झाली. 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय घटना तयार झाली आणि 26 जानेवारी 1950ला ती लागू झाली. ह्या दोन डेट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. भारतीय घटना 50 पासून आजपर्यंत सतत विकसित होत गेलेली आहे. घटनेमध्येच घटना दुरुस्तीच्या तरतुदी आहेत. 368व्या कलमामध्ये घटना दुरुस्तीची तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. परिस्थिती बदलते, काळ बदलतो, तसं बदलावं लागतं. आणि 1947 किंवा 1946 ते 49 या काळात ज्या विद्वान लोकांनी घटना तयार केली
ते कितीही विद्वान असले तरी प्रत्येक विद्वानाला काळाच्या मर्यादा असतात. त्याच्या काळाच्या मर्यादा म्हणजे त्याच्या काळाच्या पलीकडे तो बघू शकत नाही. कारण काय काय घडेल, म्हणजे आता कॉम्प्युटर्स आणि इंटरनेट याची कल्पनासुद्धा त्यावेळेला या लोकांनी केलेली नसेल. आणि त्याच्यामुळे आता किती बदल झालेले आहेत जीवनामध्ये ते त्यांना कल्पना करणं सुद्धा शक्य नाही. त्याच्यामुळे घटना दुरुस्तीचं कलम घालून ठेवलेलं असतं चांगल्या दर्जेदार घटनांमध्ये. मग आता पहिली घटना दुरुस्ती लगेचच 1951 झाली आणि आजवर 100च्या वर घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. सर्वात मोठी घटना दुरुस्ती 1976 42वी घटना दुरुस्ती आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या सरकारने केली होती. आता भारतीय घटना लवचिक आहे की ताठर आहे, लिखित आहे की अलिखित आहे? तर भारतीय घटना लिखित राज्यघटना आहे. इंग्लंडची घटना ही जगातली बऱ्याच काळापासून प्रसिद्ध असलेली लिखित आणि सगळ्यात लवचिक घटना आहे, अलिखित आणि सगळ्यात लवचिक घटना आहे. अमेरिकेची घटना सगळ्यात ताठर आणि आधुनिक युगातली पहिली लिखित घटना आहे. अगदी सुरुवातीला पहिल्यांदा कुणी लिहिलं तर हमुराबी नावाचा बॅबिलोनियाचा एक राजा होता, तर त्यांनी पहिली घटना लिहिली. ती इसवी सन पूर्व 17व्या-18व्या शतकामध्ये लिहिलेली होती. आणि त्याच्यानंतर अगदी अलीकडच्या काळातली म्हणजे अमेरिकेची राज्यघटना आहे. आता भारताची राज्यघटना ताठर आहे का लवचिक? तर काही अंशी ती ताठर आहे आणि बऱ्याच अंशी ती लवचिक आहे. घटनेची वैशिष्ट्ये प्रत्येकाची वेगवेगळी असतात. त्याचा सोव्हिएट युनियन नावाचा जो देश होता त्याचं 1991 विघटन झालं आणि 15 वेगवेगळी रिपब्लिक्स तयार झाली. त्यातला एक आहे तो मोठा रशिया. आजही तो जगातला आकारमानाने सगळ्यात मोठा देश आहे. तर ह्या 91 पूर्वीच्या सोव्हिएट युनियनची राज्यघटना घटक राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार पण देत होती. नागरिकत्व, आता प्रत्येक घटनेमध्ये नागरिकत्व वेगवेगळ्या प्रकारे दिलं जातं. भारतामध्ये नागरिकांना एकच नागरिकत्व असतं. आपण फक्त भारताचे नागरिक असतो. अमेरिकेमध्ये 2 नागरिकत्व असतात, म्हणजे देशाचं एक आणि तुम्ही समजा कॅलिफोर्निया स्टेटमध्ये राहताय तर कॅलिफोर्नियाचं एक. जसं महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार तसं तिकडे कॅलिफोर्निया, मेक्सिको म्हणता येणार नाही, न्यू मेक्सिको, कॅलिफोर्निया, कोलोरॅडो, मॅसेच्युसेट्स, आयडाहो, कितीतरी राज्य आहेत. अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत. तर ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता त्या राज्याचं नागरिकत्व आणि अमेरिकेचं नागरिकत्व असे 2 नागरिकत्व अमेरिकेमध्ये दिली जातात. स्वित्झर्लंडमध्ये देश, घटक राज्य आणि शहराचं पण नागरिकत्व असतं. म्हणजे एका नागरिकाला 3 वेगवेगळे IDs मिळतात, ID कार्ड्स मिळतात. म्हणजे शहराचं सुद्धा तिथे नागरिकत्व असतं. भारतीय घटनेची वैशिष्ट्य पाहताना हा महत्त्वाचा भाग आपण पाहिलेला होता. अगदी छोटा पॅराग्राफ आहे, 200-250 शब्दांचा पॅराग्राफ आहे, पण अतिशय महत्त्वाचा, अतिशय अर्थपूर्ण. म्हणजे आपण त्याचं सगळे विश्लेषण एका लेक्चरमध्ये केलेलं होतं. आम्ही भारताचे लोक, म्हणजे आम्ही स्वतःहून सगळं तयार केलं आहे असं दाखवणारं ते वाक्य आहे. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.
याचं एक्सप्लेनेशन देणारं जे लेक्चर आहे ते जरा पुन्हा पहा, म्हणजे आणखीन स्पष्ट हे सगळं होईल. भारतीय राज्यघटनेचे वेगवेगळे भाग आहेत तेही आपण सविस्तर पाहिलेले होते. एकूण 22 भाग आहे. तर पहिल्या भागामध्ये प्रदेशाचं वर्णन आहे, दुसऱ्या भागामध्ये नागरिकत्व, तिसऱ्या भागामध्ये मूलभूत हक्क, चौथ्यामध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व, 4 मध्ये हे ॲडिशन आहे 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती. तुम्हाला हेही लक्षात आहे, ब असं जोडलं की ते आपोआप लक्षात येतं की ते जोडलेलं आहे, नंतर दुरुस्ती आहे ती. 5व्या भागामध्ये संघराज्याविषयीच्या तरतुदी आहेत, म्हणजे केंद्र शासनाविषयीच्या तरतुदी आहेत. मग केंद्र शासनामध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ सगळ्यांविषयीच्या तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. 6व्या भागामध्ये राज्यांविषयीच्या तरतुदी आहेत, त्याचं कार्यकारी मंडळ म्हणजे राज्यांचं कार्यकारी मंडळ, मुख्यमंत्री वगैरे वगैरे. राज्यांचं कायदे मंडळ, महाराष्ट्रात विधानसभा, विधान परिषद. आणि न्यायमंडळासंबंधी थोडंफार वर्णन आहे, पण न्यायमंडळ हे स्वतंत्र नसतं, हेही आपण पाहिलेलं आहे. 7वा जो भाग होता तो काढून टाकलेला आहे, पार्ट बी स्टेट्स. आता जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि डी असे स्टेट्सचं वर्गीकरण केलेलं होतं. तर त्यापैकी पार्ट बी स्टेट्स संबंधीचा 7वा भाग, ते आता पार्ट बी स्टेट्सच शिल्लक राहिली नाही. आता राज्य 2 प्रकारचे असतात, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. किती घटक राज्य आहेत, किती केंद्रशासित प्रदेश आहेत, आपण बऱ्याच वेळेला होमवर्क म्हणून तो प्रश्न घेतलेला होता, तुम्ही तयारी केलेलीच असेल असं मी गृहीत धरतो. तर पार्ट बी स्टेट्स आता अस्तित्वात नाही, त्यामुळे त्याविषयीचा भाग घटनेत ठेवून काही गरज नाही. 8वा जो भाग आहे तो संघराज्य क्षेत्र म्हणजे केंद्रशासित प्रदेशांविषयी आहे. केंद्रशासित प्रदेश कोणकोणते, तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही आयलंड्स, त्याच्यानंतर पुदुचेरी हे तमिळनाडूमधला जो एक भाग आहे छोटासा तो, गोवा याच्याजवळ, गोवा आता राज्य झालं, पण दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली हे एकत्रित झालेलं आहे आता. त्याच्यानंतर चंदीगड, त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख हेही आता केंद्रशासित प्रदेश आहेत. तर असे दिल्ली, तर असे सगळे भारताचे हे केंद्रशासित प्रदेश, त्यांचं शासन कसं चालवावं याच्यासंबंधी लिहिलेलं आहे. 9व्या भागामध्ये 9 मध्ये पंचायती आणि 9वा भाग आहे तो पंचायती, 9 मध्ये नगरपालिका आणि 9 मध्ये सहकारी संस्था. 9 आणि 9 नव्याने ॲड केलेला आहे. एकूणच 9वा पार्टच नव्याने ॲड केलेला आहे. तो सुद्धा असाच पार्ट ए, बी, सी, डी याच्यासारखा स्टेट्ससाठी होता, पण ते स्टेट्स राहिलेले नसल्यामुळे 9वा भाग आता पहिल्यांदा काढून टाकलेला होता, तर तिथे हा नव्याने इन्सर्ट केलेला आहे. तो कधी केला ते जरा शोधून काढा, तुमच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते मिळेल किंवा नेटवरती सर्च देऊन तुम्ही शोधून काढू शकता. 10वा भाग अनुसूचित क्षेत्र आणि जनजाती क्षेत्र. काही क्षेत्र अशी आहेत की जी विशेष त्यांना दर्जा दिलेला आहे, आणि काही जनजाती म्हणजे आदिवासींचे क्षेत्र आहेत, आदिवासींची बहुसंख्या असलेली क्षेत्र आहेत. तर त्याच्यासाठी पण विशेष तरतुदी असतात बजेटमध्ये, त्याच्यासाठी विशेष कार्यक्रम असतात. तर त्यांचं सगळं वर्णन 10 नंबरमध्ये केलेलं आहे. 11व्या भागामध्ये संघराज्य आणि राज्य यांच्यामधला संबंध याची चर्चा आहे. 12व्या भागामध्ये वित्त व्यवस्था, मालमत्ता, कॉन्ट्रॅक्ट्स आणि त्यासंबंधीचे दावे. 13व्या भागात येतं ते भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध. 14व्या भागामध्ये संघराज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ज्याला म्हणतो आपण, UPSC आणि MPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन केंद्राच्या बाबतीमध्ये काम पाहतं. काही वेळेला ते राज्यांमध्ये पण भरती करून देतं गरज लागली किंवा डिमांड तशी असेल तर. प्रत्येक राज्याचं स्वतःचं स्वतंत्र आयोग आहे, लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन.
तसं मग कर्नाटक पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. प्रत्येक राज्याचं स्वतःचं पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, म्हणजे राज्यसेवांमध्ये नोकर भरती करणारा आयोग आहे. 14 मध्ये सरकारी नोकरांच्या संबंधाने ट्रायब्युनल्स, म्हणजे न्यायालयात जाण्याच्या आधी त्यांनी ट्रायब्युनल्समध्ये आपली तक्रार नोंदवावी, म्हणजे न्यायालयावरचा भार कमी होईल आणि कर्मचाऱ्याला न्याय मिळणं योग्य, म्हणजे शीघ्र गतीने न्याय मिळणं हे पण शक्य होईल. 15वा विभाग खास निवडणुकांसाठी राखून ठेवलेला आहे. मग निवडणूक आयुक्त, त्यांचं कार्य, निवडणुका कशा घ्याव्यात वगैरे वगैरे सगळं याच्यामध्ये आहे. 16वा भाग विविक्षित वर्गांसंबंधी विशेष तरतुदी, म्हणजे परत काही आदिवासी, मागास वर्ग यांच्यासाठीच्या विशेष तरतुदी आहेत. 17व्या भागामध्ये राजभाषेसंबंधी तरतूद आहे. हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. 18व्या भागामध्ये आणीबाणी संबंधी तरतुदी आहेत. म्हणजे साधारणपणे 3 प्रकारच्या आणीबाणी: राष्ट्रीय आणीबाणी, एखाद्या राज्यामध्ये लागू केलेली आणीबाणी किंवा त्याला राष्ट्रपती राजवट असं म्हणतात, आणि तिसरी म्हणजे आर्थिक आणीबाणी. 19वा भाग हे मिशलेनियस असा शब्द इंग्लिशमध्ये वापरतो आपण, त्याला संकीर्ण मराठीमध्ये म्हणतात, की जे सर्वसाधारण तरतुदी आहेत, प्रशासनाच्या दृष्टीने जे काही गरजेचं आहे, सरकार चालवण्याच्या दृष्टीने गरजेच्या गोष्टी, त्याच्या नोंदी इथे केलेल्या आहेत. 20वा भाग जो आहे 368व कलम, संविधानाची सुधारणा, म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील तर ते कशा कराव्यात त्याची तरतूद या कलमामध्ये, या भागामध्ये दिलेली आहे. 21व्या भागामध्ये अस्थायी आणि संक्रमणकालीन विशेष तरतुदी. संक्रमणकालीन म्हणजे ब्रिटिश राज्यापासून स्वतंत्र होण्यामध्ये जे काही संक्रमण झालं, स्थित्यंतर म्हणतो, एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणं, मायग्रेशन, तर ते संक्रमणकालीन विशेष तरतुदी आता त्या नोंदवून ठेवलेल्या आहेत. त्याचा आता फारसा संदर्भ राहिलेला नाही. आणि 22व्या घटनेमध्ये संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने, जनरल इन्फॉर्मेशन आहे. तर असे भारतीय राज्यघटनेचे 22 भाग आहेत आणि अनुसूची आहेत, शेड्यूल्स आहेत, 12 शेड्यूल्स आहेत. पहिल्या शेड्यूलमध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी, दुसऱ्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष, न्यायाधीश यांचे वेतन आणि इतर तरतुदी, तिसऱ्यामध्ये विविध पदांसाठीच्या शपथा, चौथ्यामध्ये राज्यसभेतील जागांचे राज्यनिहाय वाटप, 5व्यामध्ये अनुसूचित क्षेत्र आणि जमातींसंबंधी तरतुदी, 6व्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममधील काही भागांसंबंधी विशेष तरतुदी, 7व्या भागामध्ये केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची, हे वेगवेगळ्या 3 सूचींमध्ये केंद्र आणि राज्यांची कामं वाटून दिलेली आहेत. समवर्ती सूची म्हणजे केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे करण्याच्या कार्यांची यादी. 8व्या भागामध्ये मान्यताप्राप्त भाषांची यादी आहे. 9व्यामध्ये काही कायद्यांची यादी, या कायद्यांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही, हे पहिल्या घटनेनेच समाविष्ट केलेलं आहे, म्हणजे पहिल्या घटना दुरुस्तीने 1951 मध्ये. म्हणजे 8 परिशिष्टांसहित, 8 अनुसूचींसहित घटना लागू झाली आणि मग लगेचच 1951 मध्ये 9वी अनुसूची त्याच्यामध्ये जोडण्यात आली. 10वी अनुसूची आहे ती पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी, 52वी घटना दुरुस्ती 1985, म्हणजे 1985 मध्ये 10वी अनुसूची ॲड करण्यात आली. 11वी आणि 12वी 1992 मध्ये ॲड करण्यात आल्या. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, यातली 73वी आहे ती पंचायतींसंबंधी आहे, म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी, आणि 74वी आहे ती महापालिकांसंबंधी किंवा नगरपालिकांसंबंधी, म्हणजेच शहरी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीची आहे. आता भारताची घटना पाहिली तर भारताच्या शेजारी काय काय घडलंय त्याच वेळेला आणि त्यांचे आणि आपली थोडीशी तुलना हे जाता जाता अपेक्षित आहे. आपण स्वतंत्र झालो त्याच्या आधी एक दिवस पाकिस्तान स्वतंत्र झाला, पण त्यांची घटना लागू व्हायला मात्र
1956 साल उजाडलं, कारण त्यांच्यामध्ये आपापसात गोंधळ संघर्ष हेच खूप होते. सुरुवातीच्या काळामध्ये जिनानी सत्ता चालवली, मग त्यांचा मृत्यू झाला आणि मग 56 मध्ये त्यांची घटना पहिली तयार होऊ शकली. श्रीलंका आपल्यानंतर कितीतरी वर्षांनी म्हणजे 1972 मध्ये स्वतंत्र झालं. इंग्रजांनी त्यांना इतक्या उशिरा स्वातंत्र्य दिलं. बांगलादेशची तर आपणच म्हणजे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये भारताचा मोठा सहभाग आहे. पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. पूर्व पाकिस्तान जो होता त्याचा बांगलादेश ते 71 मध्ये झालं. तर हे जाता जाता शेजाऱ्यांविषयी थोडेसे उल्लेख आपण केले. आता हे आहेत भारताचे पंतप्रधान. म्हणजे हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला शंका काही राहण्याचा प्रश्नच नाही. ते एकूण कोणकोणत्या किती व्यक्तींना पंतप्रधान पदावर आत्तापर्यंत जाता आलं. तर यामध्ये एक फोटो दिसत नाही आहे, कारण ते कार्यकारी किंवा कार्यवाहक काळजीवाहू असं ज्याला म्हणतो आपण पंतप्रधान होते, गुलझारीलाल नंदा. एरवी पंतप्रधान पदावरती पहिल्यांदा जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री, त्याच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी, त्यांच्यानंतर मोरारजीभाई देसाई, मग पुन्हा चरण सिंगांच्या नंतर पुन्हा इंदिरा गांधी, मग राजीव गांधी, त्यांच्यानंतर VP सिंग. त्यांच्यानंतर हा जो काही टर्मॉइलचा पिरियड होता त्याच्यामधले हे 5 पंतप्रधान आहेत. देवेगौडा सुरुवातीला झाले. देवेगौडांच्या नंतर थोड्या काळानंतर म्हणजे चंद्रशेखर होते. चंद्रशेखरांच्या म्हणजे राजीव गांधींच्या हत्येनंतर चंद्रशेखर पहिल्यांदा म्हणजे त्या पदावरती ते होतेच. त्यांच्याच पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये निवडणुका झाल्या. मग देवेगौडा पंतप्रधान पदावरती आले. देवेगौडांच्या कारकिर्दीच्या नंतर इंदरकुमार गुजराल, आणि इंदरकुमार गुजरालानंतर तुम्हाला दिसतील ते वाजपेयी. आणि मधल्या काळामध्ये 1991 ते 96 या काळामध्ये नरसिंहराव पंतप्रधान होते. मग ही सगळी अस्थिरतेची प्रकरणं संपल्यानंतर 2004 पासून ते 2014 पर्यंत जवळपास 10 वर्ष मनमोहन सिंग हे आपले पंतप्रधान होते. आणि 14 पासून सगळ्यांनाच आता माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी हे तुम्ही जर मोजून पाहिलं तर 14वे व्यक्ती आहेत की ज्याने पंतप्रधान पद भूषवलं. नेहरू पहिले, लाल बहादूर शास्त्री दुसरे, इंदिरा गांधी तिसऱ्या, मोरारजीभाई देसाई चौथे, चरण सिंग पाचवे. त्यांच्यानंतर पुन्हा इंदिरा गांधींची कारकीर्द आहे. 6वे आहेत ते राजीव गांधी, 7वे आहेत ते VP सिंग, 8वे चंद्रशेखर, 9वे आहेत ते नरसिंहराव, 10वे आहेत ते देवेगौडा, 11वे आहेत ते इंदरकुमार गुजराल, 12वे अटल बिहारी वाजपेयी, 13वे मनमोहन सिंग आणि 14वे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर साधारणपणे हे असे 14 पंतप्रधान आत्तापर्यंत भारताचे झाले. भारतामध्ये 2005 साली माहितीचा अधिकार जनतेला देण्यात आला. अण्णा हजारे हे स्वयंसेवी संस्था चालवणारे, हिंद स्वराज ट्रस्ट नावाची त्यांची स्वयंसेवी संस्था आहे. महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये राळेगण सिद्धी या गावामध्ये ते काम करतात आणि त्याला एक आदर्श गावाचा पुरस्कार मिळालेला आहे. पुष्कळ घडामोडी त्या गावामध्ये झालेल्या आहेत. तर त्याच्याविषयी पण आपण लेक्चर्समध्ये चर्चा केलेली होती. संघराज्य व्यवस्थेविषयी थोडक्यात आणखीन पाहायचं म्हटलं तर संघराज्य पद्धती ही अमेरिकेमध्ये पहिल्यांदा निर्माण झाली.
आणि भारतीय संघराज्य व्यवस्था ही केंद्राकडे झुकलेली आहे. संघराज्य व्यवस्था मोठ्या देशांसाठी उपयुक्त असते. संसदेविषयी जर पाहायचं झालं तर संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. लोकसभेमध्ये 543 सभासद किंवा सदस्य, राज्यसभेमध्ये 250, त्यापैकी आत्ता फक्त 233च आहेत. लोकसभेची संख्या मॅक्झिमम 550 पर्यंत जाऊ शकते, त्यापैकी आत्ता 543च निवडलेले आहेत. अजून जागा गरज लागलेली नाही आहे. जशी गरज लागेल तसे तसे त्या जागा वाढत जातील. लोकसभा हे पहिलं आणि कनिष्ठ सभागृह मानलं जातं, तर राज्यसभा हे दुसरं आणि वरिष्ठ सभागृह मानलं जातं. लोकसभेची वर्षभरामध्ये 3 अधिवेशनं साधारणपणे होतात. जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये पहिलं सुरू होतं तेच अर्थसंकल्प मांडण्यासाठीचं अधिवेशन असतं. त्याच्यानंतर मान्सून सेशन जून जुलैमध्ये होतं आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हिवाळी सेशन होतं, विंटर सेशन होतं. आता न्यायमंडळासंबंधी थोडक्यामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन. आता न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय, तर एखादा कायदा संसदेने केला किंवा एखादा नियम कार्यकारी मंडळाने केला तर तो घटनेप्रमाणे आहे किंवा नाही हे तपासून पाहण्याचा अधिकार म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार. तर अमेरिकेतील न्यायाधीशांनी ह्याचा शोध लावला, म्हणजे हे नव्याने शोधून काढलं. हे त्यांचं म्हणणं असं की असं घटनेमध्ये कुठे लिहिलेलं नाही आहे की संसदेचं जे काही कायदा असेल तो न्यायाधीशांनी तपासून पाहावा, पण घटनेमध्ये असं नोंदवलं आहे की न्यायालय हे घटनेचं संरक्षण करेल. म्हणजे एखाद्या आईवडिलांना एखाद्या मुलाचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली तर मग तेवढंच एक वाक्य सांगितलं तर याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक गोष्ट सांगायला पाहिजे. म्हणजे मग तो जर घर सोडून रस्त्यावर पळत असेल तर त्याला न जाऊ देणं, मग तो जर ऐकत नसेल तर त्या दरवाजाला काहीतरी असं उंच त्याला आडखाटी येईल असं बांधून ठेवणं. मग तुम्ही म्हणाल असं लिहिलं आहे कुठे? असं लिहिलेलं नाही आहे की या मुलाचा सांभाळ करायचा म्हणजे दरवाजाला काहीतरी अडवणारं काहीतरी लावायचं, पण त्याचं संरक्षण करायचं म्हणजे ते लावणं गरजेचं आहे. तसं आहे, घटनेचं संरक्षण करायची जबाबदारी जर न्यायालयावर असेल तर मग न्यायालय त्याच्यामध्ये काय काय करायचं ते स्वतः शोधून काढू शकतं. तर त्याप्रमाणे अमेरिकेतल्या न्यायाधीशांनी हे नवीन गोष्ट शोधून काढली की आम्हाला संसदेचे कायदे तपासून पाहण्याचा अधिकार आहे. भारतामध्ये पण आपण आता ती पद्धत स्वीकारलेली आहे. भारतामध्ये आपण पाहिलं की सर्वोच्च न्यायालय असतं, दिल्लीमध्ये ते आहे. त्याच्यानंतर प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये साधारणपणे उच्च न्यायालय आहेत, काही ठिकाणी एकत्रित आहेत. आता मुंबई आणि गोवा यांचं एकत्रित उच्च न्यायालय मुंबईमध्येच आहे. जिल्हा न्यायालय, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक न्यायालय असतं. डिस्ट्रिक्ट कोर्ट, डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्ट असं त्याला म्हणतात. आता कोर्टांसंबंधी बोलायचं झालं तर कोर्टांच्या संबंधाने एक व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला आहे आजच. तर आत्तापर्यंतचे कोर्टातले गाजलेले खटले, तर यातल्या एकाचा जाता जाता आपण उल्लेख करू, बाकीचं त्या व्हिडिओमध्ये आहे ते तुम्ही पहा. शहाबानो खटला. आता शहाबानो खटला काय होता? शहाबानो ही एक मुस्लिम महिला, तिला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिला आणि मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे आपल्याकडे पर्सनल लॉ किंवा सिव्हिल लॉ सर्व धर्मांसाठी वेगवेगळा आहे. त्यामुळे मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे महिलांना पोटगी मिळण्याचा अधिकार नाही. तर तिने असा दावा केला की मी मुस्लिम आहे पण त्याआधी मी भारतीय नागरिक आहे आणि इतर भारतीय स्त्रियांना जसा पोटगी मिळण्याचा अधिकार आहे तसा मला पण मिळाला पाहिजे, कारण भारतीय राज्यघटनेने समानतेचा मूलभूत हक्क दिलेला आहे. खालच्या सर्व कोर्टांनी तिच्या विरोधात निर्णय दिला आणि मुस्लिम पर्सनल लॉला आम्ही हात लावू शकत नाही असं त्याने सांगितलं. पण सर्वोच्च न्यायालयाने शहाबानोच्या बाजूनी निर्णय दिला आणि मग मुस्लिम महिलांना पोटगी देण्यात यावी तसा कायदा सरकारने करावा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणजे तो कायदा झालाच.
सुप्रीम कोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड मानलं जातं आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय म्हणजे कायदेच असतात. तर मग त्या शहाबानो खटल्यामुळे भारतामध्ये प्रचंड मोठं राजकारण झालं. तो एक मोठा विषय आहे आणि तो पुढच्या सेमिस्टरमध्ये आपल्याला सविस्तर पाहायचाच आहे. तर शहाबानो खटला कशासाठी? तर मुस्लिम महिलांच्या पोटगी संबंधीचा तो खटला होता. एवढंच आत्तापुरतं लक्षात ठेवा. शेवटचा चॅप्टर आपला आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीचा चॅप्टर आहे. देशाचं सरकार, त्याच्या खालोखाल राज्यांचं सरकार किंवा राज्यांची सरकारं आणि त्याच्या खालोखाल असतात ती स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणजे केंद्रामध्ये जे दिल्लीचं सरकार आहे ते, आणि महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्र शासन म्हणजे माननीय उद्धव ठाकरे हे आपले आता मुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्राचं शासन, त्याच्यानंतर येतं ते जिल्ह्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा पातळीवरच्या. मग तिथे शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग त्याचे पडतात. तर शहरांमध्ये महानगरपालिका असतात. मुंबईमध्ये महानगरपालिका आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिका आहे, नाशिकमध्ये महानगरपालिका आहे. किंवा छोट्या शहरांमध्ये नगरपालिका असतात, नगर परिषदा. साताऱ्यामध्ये कित्येक वर्षापूर्वीपर्यंत अगदी अलीकडेपर्यंत नगर परिषद होती. आता सातारा वाढल्यामुळे त्याची महानगरपालिका झालेली दिसते. तर महानगरपालिका ह्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असतात. म्हणजे मग तिथल्या रस्त्यांची साफसफाई, घरातला पाणी पुरवठा, गटाराचं नियंत्रण म्हणजे गटारांची व्यवस्था करणं, कचरा उचलण्याची व्यवस्था करणं, रस्त्यांच्या बाजूनी स्ट्रीट लाईट्स लावणं किंवा शहरांमध्ये मैदानं खेळासाठी उभी करणं, नाट्यगृह उभी करणं किंवा मग या नाट्यगृहांवरती करमणुकीच्या इतर सगळे जे काही सुविधा आहे त्यांच्यावरती कर लागू करणं, हे सगळं काम महानगरपालिका करते. महानगरपालिकेचा पण मोठा कारभार असतो. मुंबई महानगरपालिकेचा कारभार ईशान्येकडची आपली जी काही राज्य आहे छोटी छोटी, मिझोराम, नागालँड वगैरे, तर त्यांच्या राज्यांच्या एकत्रित खर्चापेक्षा जास्त आहे मुंबई महानगरपालिकेचा कारभार. तर प्रचंड मोठा व्यवहार चालत राहतो. रस्ते बांधणी, रस्त्यांमधले खड्डे, तुम्हाला आता माहीत असेल किंवा आठवत असेल, मग एक ॲप त्यांनी डेव्हलप केलं आहे. ते कुठे खड्डा असेल तर तुम्ही फोटो त्या ॲपवरती अपलोड करा, आम्ही दुसऱ्या दिवशी तो खड्डा बुजवू. काही वेळेला ते जमतं, काही वेळेला ते जमतंच असं नाही. तर हे महानगरपालिका आणि नगरपालिका ते ग्रामीण शहरी भागामध्ये करतात. तर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती हे ग्रामीण भागामधल्या या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. जिल्हा पातळी, तालुका पातळी आणि खेड्याची पातळी. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि खेड्याच्या पातळीवर ग्रामपंचायत. आता महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि त्यापैकी 2 जिल्हे हे शहरी जिल्हे आहेत. तर मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद नाही, कारण त्यांच्यामध्ये ग्रामीण भागच नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा 34 आणि जिल्हे मात्र 36. तर असा हा सगळा आपला पेपर नंबर 1चा म्हणजे इंडियन पॉलिटिकल सिस्टीमचा जो तुमचा पेपर आहे त्याच्या सेमिस्टर 1चा हा अभ्यास सगळा पूर्ण झाला. तर ही सगळी स्लाईड, याच्यातले बारकावे पहा. हे पुन्हा पुन्हा गरज लागली तर त्याच्यातून ते ऐका, त्या स्लाईड्स उलटून पहा. जी लेक्चर्स आपण दिलेली आहेत ती सगळी लेक्चर्स पुन्हा एकदा गरज लागली तर ऐका. 14 तारखेलाच मला वाटतं तुमचा पेपर आहे फर्स्ट सेमिस्टरचा. म्हणजे तिथूनच सुरुवात होते, पॉलिटिकल सायन्सच्या पेपरनीच सुरुवात होते. तर सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. आपण उद्याचं जे तुमचं एक लेक्चर आहे ते प्रत्यक्ष घेऊ, म्हणजे झूम मीटिंग घेऊ आपण. म्हणजे तिथे तुमच्याशी चर्चा मला करता येईल. आपलं शिकवणं किंवा रिव्हिजन हे दोन्हीही आता आज पूर्ण झालेलं आहे.